जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज दिनांक 25 जुलै 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे डिग्री सर्टिफिकेटसाठी पुन्हा अर्ज करण्याचे फॉर्म सुरू झालेले आहे. तर यामध्ये कोण अर्ज करू शकतं? अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे? फी किती लागणार आहे? आणि डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे? ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. जे विद्यार्थ्यांनी एप्रिल, मे 2026 ची परीक्षा दिलेली आहे, जे विद्यार्थी अंतिम वर्ष पदवी किंवा ज्याला आपण डिग्री म्हणूया, डिप्लोमा म्हणूया किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचा एखादा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असू द्या, हे सर्व विद्यार्थी अंतिम वर्षाचे असणारे ते विद्यार्थी आता परीक्षा फॉर्म भरू शकणार आहे. तर परीक्षा फॉर्म कोण भरू शकतं? तर यामध्ये जे विद्यार्थी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये पास झालेले आहे, जे विद्यार्थी एप्रिल, मे 2025 ला डिस्टन्स एज्युकेशन म्हणजे दुरुस्त अभ्यासक्रमासाठी पास झालेले आहे. तसेच जे विद्यार्थी आता एप्रिल, मे 2026 मध्ये पास झालेले असणार आहे. म्हणजे ज्यांनी आत्ताच समर एक्झाम 2026 दिलेली आहे, ज्याच्यामध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहे अंतिम वर्षाचे पदवी किंवा ज्याला आपण काय म्हणतो डिग्री, डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री हे पास झालेले सर्व विद्यार्थी परीक्षा फॉर्म आता सॉरी डिग्रीचा सर्टिफिकेट फॉर्म भरू शकता. ह्या डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख काय आहे? तर जे विद्यार्थी आता एप्रिल, मे 2026 ची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे, तर यांना 25 जुलै ते 15 ऑगस्ट 2026 पर्यंत विदाऊट लेट फी लास्ट डेट आहे. तर लेट फीसह 16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2026 पर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकतात. तर जे विद्यार्थी याच्या अगोदरची परीक्षा म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर 2025 ची परीक्षा जे विद्यार्थी पास झालेले आहे आणि जे विद्यार्थी डिस्टन्स एज्युकेशनमधून एप्रिल मे 2025 ला पास झालेले आहे. तर या विद्यार्थ्यांना 25 जुलैपासून ते 22 ऑगस्ट 2026 पर्यंत लेट फीसह परीक्षा सॉरी डिग्री सर्टिफिकेटचा अर्ज भरता येणार आहे. ओके. यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहे? तर अंतिम वर्ष पास झाल्याचं जे काही मार्क लिस्ट आहे, जी ऑनलाईन गुणपत्रिका असेल, तिच्यावर सही शिक्का घेऊन तुम्ही ते अपलोड करू शकता. सही शिक्का घेतल्यामुळं ते ऑथोराइज पण होऊ शकतं. त्याच्यामुळं तुम्हाला सर्टिफिकेट मिळायला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट कधी भेटणार याबाबत आपण सविस्तर माहिती पुढे बघणार आहोत. तुम्हाला अंतिम तारीख काय आहे याची माहिती कळल्यानंतर यासाठी फी किती लागणार आहे त्याची माहिती बघूया. बघा, जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्सेस आहे म्हणजेच अदर दॅन बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी याच्या व्यतिरिक्त जे काही विद्यार्थी असणार आहे, हे प्रोफेशनल कोर्सेसमध्ये गणले जातात. तर त्यांना ₹410 विदाऊट लेट फी आहे. तर लेट फीसह तुम्हाला ₹810 फी आहे. तर जे विद्यार्थी नॉन प्रोफेशनल कोर्सेसला आहे म्हणजे अंतिम वर्ष टी-वाय, बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी हे जे काही विद्यार्थी असणार आहे किंवा एम-कॉम वगैरे जे काही विद्यार्थी आहे, तर ते नॉन प्रोफेशनल अभ्यासक्रमात येतात. त्यांना ₹310 विदाऊट लेट फी आहे. तर लेट फीसह ₹560 पर्यंत फी असणार आहे. ओके. सो इथे आता तुम्हाला फीची पूर्ण कल्पना दिलेली आहे. बाकीची सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. थोडक्यात धरून चला, की 25 जुलै 2026 पासून ते 15 ऑगस्ट 2026 पर्यंत विदाऊट लेट फी आहे आणि लेट फीसह तुम्ही 25 जुलैपासून ते 22 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. जे या अगोदरच्या पूर्वीचे विद्यार्थी आहे, ते या पद्धतीने अर्ज करू शकता. इथं सविस्तर माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता या संदर्भात माहिती देणारे एक परिपत्रक विद्यापीठाने आज इथे 25 जुलै रोजी काय केलेलं आहे? जाहीर केलेलं आहे. ते परिपत्रक मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो. इथं जाहीर प्रकटन आहे 25 जुलै 2026 तारीख आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की विद्यापीठाचा 127वा पदवी प्रदान समारंभ अर्ज करण्याचा कालावधी त्यांनी दिलेला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं की एस-पी-पी-यूच्या 127वी पदवी प्रदान समारंभाचे आयोजन हे कधी करण्यात येणार आहे? सप्टेंबर महिन्यात करण्याच्या दृष्टिकोनातून नियमित अभ्यासक्रमाच्याच म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, दुरुस्त अभ्यासक्रमाचे एप्रिल-मे 2025 आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 चे विद्यार्थी हे पदवी, पदविका किंवा पदव्युत्तर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ही जी काही त्यांना अगोदरची मुदत होती, ती 8 मे 2026 ते 15 जून 2026 पर्यंत होती. आता ती मुदत काय केलेली आहे? वाढवलेली आहे. तसेच जे विद्यार्थी म्हणजे ही मुदत कशासाठी वाढवलेली आहे, की जे विद्यार्थी डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरणे बाकी राहिलेले आहे, तर त्यांच्यासाठी पुन्हा ही लेट फीसह
मुदत वाढवून दिलेली आहे. ही मुदत मी तुम्हाला मगाशीच सांगितलेली आहे, की 25 जुलैपासून 22 ऑगस्टपर्यंत हे विलंब शुल्कासह अर्ज करू शकता. तर जे विद्यार्थी एप्रिल, मे 2026च्या परीक्षेत पास आउट झालेले आहे, तर त्यांना विदाऊट लेट फी 15 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत आहे. तर लेट फीसह 16 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपर्यंत आहे. तुम्हाला इथे विद्यापीठाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे www.unipune.ac.in यावर तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांनी या अर्जासोबत गुणपत्रिका अपलोड करणं आवश्यक आहे. तसंच एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे. जे विद्यार्थी एप्रिल, मे 2025 पूर्वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी किंवा सप्लिमेंट म्हणूया, दुय्यम, डुप्लिकेट, पदवी, पदविका प्रमाणपत्र अर्ज भरण्याची लिंक ही कायमस्वरूपी आहे. म्हणजे जे विद्यार्थी एप्रिल, मे 2025 किंवा त्या अगोदरच्या कोणत्याही एक्झामचं ज्यांना डिग्री सर्टिफिकेट हवं आहे, ज्यांनी अद्याप अप्लाय केलं नाही, त्यांनी सप्लिमेंटरी कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेटमधून अप्लाय करायचं आहे. पण संबंधित विद्यार्थ्यांनी पदवी प्रदान रेग्युलरच्या ह्याच्यामध्ये अर्ज करायचा नाही. तिथं सप्लिमेंटरीमध्ये अर्ज करायचा आहे. मी त्यावेळेस तुम्हाला ते आत्ता ज्यावेळेस मी परीक्षा फॉर्म किंवा सॉरी डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म कसा भरावा याची माहिती देताना तुम्हाला त्याची माहिती समजून जाईल. तर आता तुम्हाला समजलं असेल डिग्री सर्टिफिकेटच्या रिलेटेड काही महत्त्वाच्या बाबी म्हणजे अर्ज कोण करू शकतं, अंतिम तारीख काय आहे, फी कोणाला लागणार आहे आणि फॉर्म कोण भरू शकतं याची माहिती दिली. आता फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्याची माहिती आपण या ठिकाणी देऊया. ओके. सो फॉर्म भरण्यासाठी तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. इथे सर्टिफिकेट सेक्शन आहे. त्यावरती क्लिक करा. इथे एक नंबरची टॅब दिलेली अप्लाय ऑनलाईन रेग्युलर कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट यावर काय करा, क्लिक करा. इथं एक्झाम पण दिलेली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025, एप्रिल 2026 आणि डिस्टन्स एज्युकेशनचे विद्यार्थी त्यांना एप्रिल 25, ऑक्टोबर 25च्या विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे. इथं विदाऊट लेट फी किती तारीख दिली आहे, लेट फीसह किती तारीख दिली, ती संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. आणि इथे तुम्ही काय करू शकता, क्लिक करू शकता. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला थोडंसं खालती स्क्रोल करायचं. इथं स्टुडंटमध्ये लॉग इन करायचं आहे. आता जे विद्यार्थी जुने आहेत, म्हणजे ज्यांचं ऑलरेडी स्टुडंट प्रोफाइल सिस्टम नसेल, त्या विद्यार्थ्यांनी इथं क्रिएट अकाउंट करायचं आहे. ज्यांच्याकडे ऑलरेडी एक्झाम फॉर्म पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर भरलेला आहे, त्यांच्याकडे स्टुडंट प्रोफाइल सिस्टम आहे, त्यांनी काय करा या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करा. इथे लॉग इन करताना युजर नेम, पासवर्ड काय असणार आहे? ते युजर नेम तुमचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर आहे. यापूर्वीचे तुम्ही परीक्षा फॉर्म भरताना जे काही मेल आयडी किंवा मोबाईल नंबर वापरले, ते या ठिकाणी तुम्ही एंटर करू शकता. जसं की या स्टुडंटनी मोबाईल नंबर वापरला आहे. इथं मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका, हा जो काही कॅप्चा दिसतो तो इथे टाका आणि लॉग इन करा. एखाद्या विद्यार्थ्याला मोबाईल नंबर माहिती पण त्याला पासवर्ड माहीत नसेल, त्याने इथे फॉरगेट पासवर्डमध्ये जा. या ठिकाणी नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. आपला इथं मोबाईल नंबर टाका. इथं जो काही कॅप्चा दाखवला तो कॅप्चा टाका. प्रोसीड करा. त्या ठिकाणी तुम्हाला ओ-टी-पी तुमच्या मेल आयडी किंवा मोबाईल नंबरला दिला जाईल. दोन्हीपैकी कोणताही एक ओ-टी-पी टाका आणि नवीन पासवर्ड तुम्ही रिसेट करू शकता. रिसेट केल्यानंतर पुन्हा लॉग इन बटनावर जा. इथे मेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर एंटर करा. पासवर्ड टाका. इथे दिलेला कॅप्चा एंटर करा आणि लॉग इन करा. ओके. लॉग इन केल्यानंतर इथे आता आपण ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेणार आहे डिग्री सर्टिफिकेटला अप्लाय कसं करायचं. आता सदर विद्यार्थी टी-वाय बी-कॉम 2019 पॅटर्नचे एप्रिल 2026 ची परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. तर त्याकरता त्यांनी काय केलं, इथं लॉग इन केलं. इथं लॉग इनमध्ये त्याला लर्निंग मोड आला, कोर्स आला, कॉलेजची इन्फॉर्मेशन आली, पर्सनल इन्फॉर्मेशन, प्रोफाइल डिटेल आली आणि ॲक्शन कॉलममध्ये एक नंबरचाच ऑप्शन आहे अप्लाय फॉर सर्टिफिकेट. तर इथे अप्लाय फॉर सर्टिफिकेटवर क्लिक करा. त्यानंतर इथे अप्लाय फॉर 127 रेग्युलर कन्व्होकेशन दिसेल यावरती त्यांनी क्लिक करायचं आहे. आता जे विद्यार्थी एप्रिल 2025च्या अगोदरचे विद्यार्थी होते त्यांनी इथे सप्लिमेंटरीमध्ये अप्लाय करायचं आहे. बाकी जे आता विद्यार्थी 127 मध्ये ॲप्लिकेबल आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 आणि एप्रिल 2026च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, त्यांनी इथे अप्लाय बटनावर क्लिक करा. ओके. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला छोटीशी इन्स्ट्रक्शन दिसेल. ओके. आता ही कधी-कधी पेज मोठं होतं. इथे लेफ्ट उजव्या बाजूला तुम्हाला 3 डॉट दिलेले आहे. त्याच्यावर डेस्कटॉप मोड किंवा तिथे साईज जी काही आहे ती 50-60 पर्यंत न्या. मग तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. खालती स्क्रोल करा. इथं सर्व सूचना दिलेल्या आहे आणि इथे आय रीड ऑल इन्स्ट्रक्शन यावर काय करा, चौकोन बॉक्समध्ये क्लिक करा. ओके. चौकोन बॉक्सला क्लिक केल्यानंतर इथे बघा ही अशी टिक दाखवल्यानंतर शेवटी अप्लाय बटन येईल. त्या अप्लाय बटनावर क्लिक करा. अप्लाय बटनावर क्लिक केल्यानंतर इथे सर्टिफिकेट सेक्शनची आता आपल्याला वन बाय वन माहिती भरायची आहे. इथे स्टुडंट टाइपला काय करा, क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन येतील. युनिव्हर्सिटी स्टुडंट, ऑटोनॉमस स्टुडंट, अंडर 125 कोर्स स्टुडंट, एस-ओ-डी-एल स्टुडंट, पी-एच-डी स्टुडंट, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट स्टुडंट. आता जे विद्यार्थी एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमधून पास आउट झालेले आहे, तर त्यांनी इथं युनिव्हर्सिटी स्टुडंट हे ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जे विद्यार्थी ऑटोनॉमस कॉलेजमधून झालेले असेल, म्हणजे एक्झाम्पल आता मागच्या वर्षीपासून काही महत्त्वाचे कॉलेजेस ऑटोनॉमस केले. संजीवनी कॉलेज झालं, संगमनेरचं कॉलेज असेल, अजूनही काही कॉलेज आहे पुण्यामधले जे ऑटोनॉमस आहे. त्यांनी इथं ऑटोनॉमस स्टुडंट करा. जे विद्यार्थी 125 च्या कोर्सचे आहे, म्हणजे बी-एस-सी वाईन, एम-एस-सी हेल्थ असे काही कोर्सेस आहेत, ज्यांची परीक्षा फक्त कॉलेज लेव्हलला होते. तर त्यांनी 125 कोर्सला क्लिक करा. एस-ओ-डी-एल म्हणजे जे दुरुस्त अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ते इथे क्लिक करतील. एखादे विद्यार्थी पी-एच-डी पास आउट झाले असतील, तर ते विद्यार्थी पी-एच-डी सिलेक्ट करतील. ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात राहून शिक्षण घेतलंय, प्रत्यक्ष पुणे विद्यापीठात, तिथल्या एखाद्या अभ्यासक्रमाला, तर त्यांनी इथं युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट इथं सिलेक्ट करायचं आहे. आता हा विद्यार्थी कॉलेजमध्ये XYZ पुणे विद्यापीठाच्या अफिलिएटेड कॉलेजला आहे, म्हणून इथं युनिव्हर्सिटी स्टुडंटला तो क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर इथे बघा, 1 मिनिट. हां, इथे त्यांनी युनिव्हर्सिटी स्टुडंट सिलेक्ट केलं, त्याचा पी-आर-एन नंबर आला. इथे सिलेक्ट पासिंग इयरला त्यांनी क्लिक करायचं. इथे बघा 2 ऑप्शन आहे. एक 2025 आणि 2026. आता हा विद्यार्थी एप्रिल 2026 ची परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. म्हणून इथे एप्रिल 26 ला तो 2026 ला क्लिक करणार आहे. जे विद्यार्थी ऑक्टोबर 25 ला पास आउट असेल, त्यांनी इथे क्लिक करा. जे विद्यार्थी एप्रिल 2026 ला पास आउट असेल, त्यांनी इथे क्लिक करा. त्यानंतर इथे चेक पी-आर-एन व्हॅलिडेशन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन, पर्सनल डिटेल माहिती येईल. पी-आर-एन नंबर ऑलरेडी टाइप येईल. सीट नंबर व्यवस्थित ॲज इट इज येईल. जेंडर इथे तुम्हाला मेल, फिमेल जे काही तुमचं असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. इथे तुमचं स्टुडंट नेम आहे. अगोदरचं जे काही नेम आहे तुमचं ते इंग्लिशमधून जसंच्या तसं येणार आहे. त्यानंतर इथे मराठी नेम तुम्हाला इथे मॅन्युअली टाकायचं आहे. इथं टाकत असताना तुम्ही मराठी टायपिंगचा इथे फॉन्ट घेऊ शकता किंवा इथून तुम्ही नवीन टॅब Google इनपुट टूल्स मराठी सिलेक्ट करा. तिथे तुमचं ज्या पद्धतीने आडनाव, नाव, वडिलाचं नाव असेल, तेच इथे मराठीतून तुम्हाला टाकायचं आहे. मदर्स नेम इंग्लिशमध्ये इथं दिसेल. इथे मराठीत आईचं नाव टाका. कंट्री म्हणजे आता सपोज एखादा विद्यार्थी भारतात शिकत होता पुणे विद्यापीठात, आता तो फॉरेनच्या देशात गेलेला आहे. तरी त्याला आता ज्या ठिकाणी त्याला सर्टिफिकेट पाहिजेल आहे ना, त्या ठिकाणचं त्यांनी कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, पिनकोड सगळं टाकायचं आहे. आता हा विद्यार्थी भारतामधलाच आहे, तर तो इथे नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करेल. सॉरी, कंट्री इंडियन सिलेक्ट करेल. स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करेल. ज्या विद्यार्थ्याला जिथं सर्टिफिकेट पाहिजे त्यांनी ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट हा विद्यार्थी नाशिकचा आहे म्हणून नाशिक सिलेक्ट केलं. तालुका येवल्याचा आहे, येवला सिलेक्ट केलं. त्याच्यामध्ये त्याला त्या ज्या गावाला ते सर्टिफिकेट पाहिजे त्या गावाचा पिनकोड तो या ठिकाणी टाकणार आहे. त्यानंतर इथं ॲड्रेस विचारलेला आहे. तर ॲड्रेस टाकत असताना तुम्ही तुमच्या बिल्डिंगचं नाव, रस्त्याचं नाव, वस्तीचं नाव, जवळचं एखादं लोकेशन, मंदिर वगैरे अशा गोष्टी इथं तुम्ही मेन्शन केल्या पाहिजे. जेणेकरून पोस्ट ऑफिसच्या मार्फत ते जे काही सर्टिफिकेट येईल, ते घरपोच तुम्हाला भेटून जाईल. तर पत्ता डिटेल व्यवस्थित टाका. त्यामध्ये आठ टाका, पोस्ट टाका, तालुका टाका, डिस्ट्रिक्ट टाका. ओके. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाका. जो ॲक्टिव्ह मोबाईल नंबर असेल तो टाका. ईमेल आयडी जो ॲक्टिव्ह आहे तो टाका. परीक्षा फॉर्म भरलेला जो असेल तो टाका. इथे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मेल आयडी, मोबाईल नंबरवर येईल. ओके. एवढी माहिती भरा. थोडंसं खालती काय करा, स्क्रोल करा. खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला कॉलेजचा पिन कोड आहे, कॉलेज कोड आहे, कॉलेज नेम आहे. ही माहिती जर का तुमची इथं दाखवलेली चुकीची असेल, तर या ठिकाणी काय करा, क्लिक टू चेंज कॉलेज या बटनावर क्लिक करा. जर माहिती बरोबर असेल, तर तुम्ही पुढची माहिती भरायला लागा. आता सपोज इथं मेन्शन केलेली माहिती चुकीची आहे, तर इथे क्लिक टू चेंज कॉलेज या बटनावर आपण क्लिक करू. इथं कॉलेजची लिस्ट येईल. सर्च बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव टाका. जसं की या विद्यार्थ्यांनी विश्वलता नाव टाकलं. ओके. तर सर्चमध्ये विश्वलता नाव आलं, तर इथे तुम्हाला बघा कॉलेजचा कोड आला, कॉलेजचा पिन कोड आला, कॉलेजचं नेम आलं आणि ॲक्शन कॉलम दिसेल. तिथे सिलेक्ट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सिलेक्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे कॉलेजचा पिन कोड, कॉलेजचा कोड आणि कॉलेजचं नेम बरोबर आलेलं आहे. आता इथे पुढचं ऑप्शन आहे, इज युअर कॉलेज ऑटोनॉमस? या बटनावर क्लिक करा. तुमचं कॉलेज ऑटोनॉमस असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर फॅकल्टी नेमला क्लिक करा. इथे आता तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, लॉ फॅकल्टी, मेडिकल, इंजिनिअरिंग, आयुर्वेद, मॅनेजमेंट, नंतर होमिओपॅथिक, टेक्नॉलॉजी, मास्टर कॉमर्स वगैरे ज्याच्यातून झालेले असेल ना, ते सिलेक्ट करा. आता हा विद्यार्थी कॉमर्समधून पास आउट आहे, म्हणून इथे सिलेक्ट फॅकल्टीमध्ये तो कॉमर्स सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर कोर्स नेमला क्लिक करू.
कोर्स नेमला क्लिक केल्यानंतर इथे तो त्याच्यामध्येही वेगवेगळे अभ्यासक्रम असतात. जसं सायन्समध्ये बी-एससी वाईन टेक्नॉलॉजी, बी-एससी कॉम्प्युटर सायन्स वगैरे, वगैरे का असेल. तर जसं की हा बी-कॉम झालेला आहे म्हणून इथं बी-कॉम हे ऑप्शन आपण सिलेक्ट करू. बी-कॉममध्ये ऑनर्स, फिनटेक, रिस्ट्रक्चर हे काय करण्याचे सिलेक्ट करण्याचे. जे विद्यार्थी आहेत ते सिलेक्ट करतील, जे नसतील ते या पद्धतीने सिलेक्ट करतील. ओके. आता ह्यांनी बघा कॉलेज ऑटोनॉमस तिथं नो केलं, फॅकल्टी कॉमर्स घेतली, कोर्स नेम बी-कॉम घेतलं. तुमचं जे असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करा. त्याची बाकीची इन्फॉर्मेशन ॲज इट इज बाय डिफॉल्ट आलेली आहे. इथे अंडर कोर्स इम्प्रूव्हमेंट स्कीम इथं नाहीच करा. अंडर कोर्स इम्प्रूव्हमेंट स्कीम म्हणजे काय आहे? काही विद्यार्थी परीक्षा देतात आणि त्याच्यामध्ये त्यांना कमी मार्क पडतात. मग ते काय करतात? पुन्हा नव्याने परीक्षा फॉर्म भरतात. क्लास इम्प्रूव्हमेंटचा फॉर्म भरून पुन्हा परीक्षा देतात. तर त्याच्यामधून जे विद्यार्थी पास आउट असतील, त्याच विद्यार्थ्यांनी इथं टिक करायची आहे. अदरवाईज इथे टिक करायची गरज नाही. डायरेक्ट सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर मेसेज येईल, डू यू वॉन्ट टू सबमिट? ओके बटनावर क्लिक करा. नंतर येईल तुम्हाला प्लीज अपलोड डॉक्युमेंट इथं क्लोज करा. इथे तुम्हाला एक मार्कशीट दाखवलेलं आहे. तर तुमचं जे काही ऑनलाईन रिझल्ट आहे त्याची प्रिंट काढा. त्यावरती कॉलेजचा सही शिक्का घ्या. नाही घेतला तरी चालेल असं मी म्हणणार नाही. पण 99% तुम्ही कॉलेजचा सही शिक्का घ्या आणि त्याची पी बनवा. ती 1 MBच्या आत असली पाहिजे. त्याची पी बनवून इथे चूज फाईलमधून ती सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा ही पी आपण सिलेक्ट केली आणि इथं अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करणार आहे. तुम्हाला मेसेज येईल टोटल 1 डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली. इथं क्लोज बटनावर क्लिक करा. इथे बघा ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू दिसेल. ॲप्लिकेशन आयडी, सीट नंबर बाकीची सगळी डिटेल तुम्हाला इथे दिसेल. मार्क लिस्टच्या इथे डोळे दाखवलेले आहेत त्यावर क्लिक करा. व्यवस्थित मार्क लिस्ट अपलोड केली का नाही बघा. नाहीतर घाईगडबडीत दुसरंच काही अपलोड होण्याची शक्यता असते. सो या ठिकाणी आईज कॉन्टॅक्ट दिलेला आहे त्यावरती क्लिक करा. इथे प्रोसीड टू पे बटन दिसेल त्यावरती क्लिक करा आणि आता आपण फी भरूया. फी भरण्यासाठी तुम्हाला पेमेंट डिटेल्स येईल, ॲप्लिकेशन आयडी येईल, चलन नंबर येईल. अमाउंट बघा हा बी-कॉमचा विद्यार्थी फी किती आली? ₹310. फुल नेम आलं, मेल आयडी आला, मोबाईल नंबर आला. इथे सिलेक्ट पेमेंट गेटवेला इथे बँक ऑफ महाराष्ट्र दिसेल, गोल्ड डॉट दिसेल त्यावरती क्लिक करा. इथं बघा गोल्ड डॉटवर क्लिक केलं, नंतर प्रोसीड फॉर पेमेंट बटनावर क्लिक करा. इथे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या मेथड आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यू-पी-आय, नेट बँकिंग. सगळ्यात सोपी प्रोसेस यू-पी-आय आहे. ओके, या यू-पी-आय बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला क्यूआर कोड दिसेल. ओके, हा क्यूआर कोड काय करू शकता? स्कॅन करू शकता किंवा शो क्यूआर कोड त्या बटनावर क्लिक करा. इथे क्यूआर कोड दिसेल. ₹310 दिसले. तुमच्या फोनपे, Google पे, अजूनही तुमच्याकडे भीम किंवा अजून कोणते ॲप असतील, त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करा आणि पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल, पेमेंट रिसीव्हड सक्सेसफुली. ओके. त्यानंतर लेफ्ट साइडला तुम्हाला स्टुडंट डॅशबोर्ड दिसेल. त्या बटनावर क्लिक करा. ओके. इथे तुम्हाला बघा तुमचा फीडबॅक फॉर्म आलेला असेल, ॲप्लिकेशन आयडी असेल. कमेंटमध्ये इथं रेटिंग द्यायचं आहे 1 ते 5 स्टार. 1 म्हणजे बॅड आहे, 5 म्हणजे गुड आहे. तर तुम्ही 3, 4 जे काही तुमचा अनुभव असेल, तो तुम्ही देऊ शकता. इथे काही मेन्शन कमेंट करू शकता आणि सबमिट फीडबॅक करा. सबमिट फीडबॅक केल्यानंतर मेसेज येतो, युअर फीडबॅक सेव्ह सक्सेसफुली. क्लोज करा. त्यानंतर इथे डॅशबोर्ड दिसेल. ॲप्लिकेशन आयडी, पी-आर-एन, सीट नंबर, स्टुडंट नेम, इथं ॲप्लिकेशन टाइप आलं, पेमेंट स्टेटस सक्सेस आलं. जे विद्यार्थी सप्लिमेंटरीमध्ये अप्लाय करतात, तर तिथं सप्लिमेंटरी कन्व्होकेशन येतं. ॲक्शन कॉलममध्ये व्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल. या बटनावर क्लिक करा. तो फॉर्म डाउनलोड करा. इथे बघा हा फॉर्म आहे. संपूर्ण डिटेल आहे. पर्सनल डिटेल, कॉलेज डिटेल. 2 नंबरच्या पेजला तुमच्या फी किंवा पेमेंटची डिटेल्स वगैरे संपूर्ण असणार आहे. तर ओके. या पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता. सपोज अप्लाय केलं, सर्टिफिकेट विदिन टायमिंगमध्ये भेटलं नाही. शक्यतो सप्टेंबर महिन्याच्या एंडपर्यंत तुम्हाला हे डिग्री सर्टिफिकेट भेटेल. ज्याला खूपच आवश्यक आहे, ज्याला जॉब लागला आहे, तर त्यांनी ऑनलाईन अर्ज करून विद्यापीठाकडे गेले तरी ते देऊ शकतात. बट विद्यापीठाचंही काम चालू असतं. त्याच्यामुळे विद्यापीठ तुम्हाला सांगेल की सप्टेंबर महिन्यात भेटेल. पण खूपच इमर्जन्सी आहे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला नोकरी भेटू शकत नाही. असं काही रिझन असेल तर तुम्ही हा जो काही अर्ज तुम्ही डाउनलोड केलेला आहे, या ठिकाणी व्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्म तो घेऊन तुम्ही रीतसर कारणासह विद्यापीठाच्या सर्टिफिकेट सेक्शनला भेटू शकता. तुम्हाला अप्लाय केलंय पण सर्टिफिकेट भेटलं नसेल, तर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये इथं वेगवेगळ्या विभागाचे सर्टिफिकेट दाखवलेले आहेत. तर त्यांचा हा ईमेल आयडी आहे. या ईमेल आयडीवरती तुम्हाला मेल करायचा आहे. हे कॉलेजच्या वेब मेलवरूनच तुम्ही मेल केला तर त्याचा रिप्लाय हा दिला जाईल. पर्सनल मेलवरून रिप्लाय करू शकत नाही. ओके. त्याकरता आपल्या महाविद्यालयाच्या परीक्षा विभाग किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला भेटून तिथून ती माहिती तुम्ही घेऊ
शकता. तर या पद्धतीने तुम्ही सर्टिफिकेट सेक्शनला काय करू शकता? अप्लाय करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे, ज्यामध्ये डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म कोण भरू शकतं? अंतिम तारीख काय आहे? फी किती लागेल? फॉर्म कशा पद्धतीने भरायचा? संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. ज्यांना हा डिग्री सर्टिफिकेट फॉर्म भरून घ्यायचा असेल, तर काही फी चार्ज केली जाईल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला जाईल. त्या नंबरला संपर्क करा, ज्यामध्ये आपला परीक्षा फॉर्मचा युजर नेम, पासवर्ड, तुमच्या रिझल्टची हार्ड कॉपी, तुमचा मेल आयडी, तुमचं पूर्ण नाव, त्यानंतर तुमचा ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल आयडी एवढी माहिती द्या. तुम्हाला कॉल करून तुमचा फॉर्म भरून घेतला जाईल. काही अडचण येणार नाही. तर दिलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहिती पद्धतीने डिग्री सर्टिफिकेटला अप्लाय करा. काही तांत्रिक अडचण आली तर मला नक्की चॅट बॉक्समध्ये विचारा किंवा माझा नंबर मी या ठिकाणी दिलेला आहे. त्या नंबरवर देखील संपर्क साधू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.